नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की राज्यातले शेतकरी असतील, बेरोजगार असतील आणि सामान्य नागरिक असतील, हे वेगवेगळ्या कारणानं त्रस्त आहेत. या सामान्यांचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीनं एक मोठं आंदोलन केलं, महाआक्रोश मोर्चा काढला. हा मोर्चा झाला नाशिक मधल्या लासलगाव या ठिकाणी. लासलगाव आपल्याला माहिती आहे, आशिया खंडातलं कांदा उत्पादक बाजारपेठ जी आहे ही सगळ्यात मोठी बाजारपेठ ही लासलगावला आहे, जी की महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे हाल आहेत, कारण कांद्याला भाव राहिलेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं. आणि याच वेळी महायुतीनं या ठिकाणी आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे, अभ्यासूपणे या ठिकाणी भाषण केलं. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विचार व्यक्त केले आणि सरकारला सुद्धा अनेक गंभीर प्रश्न सुद्धा विचारले. आजच्या या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा, सामान्यांचा, बेरोजगारांचा आणि महागाई वाढल्यानंतर सरकारला जाब विचारण्याचा जर कोणी पवित्रा घेतला असेल तर तो रोहित पवारांनी घेतला. रोहित पवार या आंदोलनामध्ये अत्यंत आक्रमक पवित्र्यामध्ये पाहायला मिळाले. तसं पाहिलं तर शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून महाराष्ट्रात उदयास आले. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना शरद पवारांनी राबवल्या आणि आजही महाराष्ट्रातला शेतकरी शरद पवारांना आपला नेता म्हणतो, त्यांना तो आपला वाटतो. जरी विरोधातले कार्यकर्ते असले, विरोधातल्या वेगळ्या पक्षात जरी आज मतदार गेले असले किंवा नेते गेले असले, तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आणि सामान्यांसाठी खऱ्या अर्थानं निर्णायक भूमिका बजावली ती शरद पवार, हे कोणी मान्य करेल. अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून रोहित पवार, जे की शरद पवारांचे नातू, या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रश्नाला हाताशी घेऊन त्या ठिकाणी सामान्यांचे प्रश्न उपस्थित करतात, हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय. या ठिकाणी झालेल्या या आक्रोश मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावरती कांदा ओतला आणि या ठिकाणी चटणी भाकरी आंदोलन सुद्धा केलं. यावेळेस रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरताना पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, डिझेलचे भाव वाढलेले आहेत, घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत आणि यामुळे जी महागाईचा भडका उडालेला आहे, यामुळे सामान्यांना मोठी झळ पोचली आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे, हे त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं. एवढंच नाही तर शेतकऱ्यांसाठी सगळ्या वस्तू महाग झालेल्या आहेत. शेती उपयोगीचे साधनं लागतात तेही महाग झालेले आहेत, परंतु शेतामध्ये उत्पादन केलेलं जे काही पीक आहे त्याला मात्र भाव मिळत नाही. हे सरकारनं कुठंतरी विचार करण्याची गरज आहे, असं सुद्धा त्यांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. मित्रांनो, रोहित पवार हे गेल्या अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षापासून आपण पाहतोय वेगवेगळ्या स्तरावरती आक्रमकपणे भूमिका व्यक्त करतायत. अजित पवारांचा अपघात झाला त्यावेळी सुद्धा त्यांनी अनेक पुराव्यांशी पत्रकार परिषद घेतल्या, सरकारलाही धारेवर धरलं. एवढंच नाही तर विधानसभेमध्ये सुद्धा बेरोजगार तरुणांसाठी अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आजही रोहित पवार ज्यावेळेस विरोधक म्हणून त्या ठिकाणी बोलतायत, ते जरी विरोधी पक्ष नेता नसले तरी विरोधी पक्षातले नेते ज्या पद्धतीनं सरकारला प्रतिप्रश्न विचारतायत, त्याही पुढे जाऊन रोहित पवार हे 2 पावलं जाऊन अभ्यासूपणे सरकारला प्रश्न विचारण्याची भूमिका या ठिकाणी पाळतायत. तसं जर पाहिलं तर रोहित पवार आक्रमक जरी बोलले तरी ते अभ्यासूपणे आपले प्रश्न मांडतायत की नीटच्या प्रश्नपत्रिका फुटल्या, त्यावरती काय कारवाई झाली. अनेक वेळा नीटची प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी फुटतायत, लीक होत आहेत, विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान होत आहे. त्यावेळेस सरकार ठोस भूमिका का घेत नाही, पेपर का फुटतायत याची जबाबदारी सरकारनं घेऊन शिक्षण मंत्री राजीनामा का देत नाहीत, हा प्रश्न सुद्धा रोहित पवारांनी उपस्थित केलेला आहे. परंतु आज कांद्याला हमी भाव 25 रुपये क्विंटल, 25 रुपये किलो हा सरकारनं द्यायला पाहिजे, ही भूमिका रोहित पवारांनी त्या ठिकाणी मांडली. कांद्याचं नुकसान झालेलं आहे, कारण कांद्याचं जी काही निर्यात होती तीही त्या ठिकाणी थांबवली गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याला प्रति क्विंटल 1,500 रुपयाची नुकसान भरपाई द्यावी, अशी सुद्धा मागणी रोहित पवारांनी केलेली आहे. या आंदोलनामध्ये महायुतीचे जवळपास प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होते, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्या ठिकाणी होते, खासदार निलेश लंके आणि अनेक नेते त्या आंदोलनामध्ये सहभागी होते. परंतु रोहित पवार यांनी जी काही अभ्यासपूर्ण भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली ती आक्रमकपणे व्यक्त केली. खरोखर शेतकऱ्यांना आपल्यासाठी झगडणारा, लढणारा कोणीतरी नेता आपल्याला मिळालाय, ही अपेक्षा शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी चेहऱ्यावरती पाहायला भेटत होती. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा होत्या की किमान आमच्यासाठी लढणारा कोणीतरी नेता आम्हाला मिळालाय आणि तोही तरुण नेता मिळालाय. तसं जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी हे अनेक वेळा लढा देत होते, सदाभाऊ खोत होते, त्या ठिकाणी बच्चू कडू होते. परंतु बच्चू कडू आता शिवसेनेमध्ये प्रवेश करून सत्ताधारी झालेत. सदाभाऊ खोत हे सुद्धा भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन सत्ताधारी झालेले आहेत.
राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन अनेक वेळा केलेली आहेत, परंतु आता रोहित पवार यांच्या माध्यमातून एक नवा शेतकऱ्यांना नेता मिळतोय आणि तोही आक्रमक आणि अभ्यासू मिळतोय। ही भावना शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं जर पाहिलं, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना घोषित केलेल्या आहेत, त्याची घोषणा केली, पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। शेतकऱ्यानं उत्पादन जे घेतलंय त्या मालाला खऱ्या अर्थानं हमी भाव देणं गरजेचं आहे। जर शेतीच्या मालाला जर हमी भाव मिळाला तर शेतकरी शेतीकडे वळेल। हा जो तरुण आहे, जो बेरोजगार आहे, नोकरीच्या मागे लागलेला आहे, परंतु नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध नाही, किमान हा तरुण शेतीकडे वळेल, शेतीचं उत्पादन घेईल आणि हमी भाव मिळाल्यामुळे त्याच्याही घरामध्ये पैशाचा खळखळाट होऊ शकेल। हे सरकारनं या ठिकाणी धोरण अवलंबिलं पाहिजे। परंतु परिस्थिती अशी झाली आहे की पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले, अनेक पेट्रोल डिझेल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पेट्रोल आणि डिझेलची आज गरज आहे, कारण ट्रॅक्टर असतील किंवा शेतीमध्ये कामं करण्यासाठी, मशागतीसाठी आता बैलगाड्या राहिलेल्या नाहीत किंवा बैल राहिलेले नाहीत। नांगर आऊत जरी हाणायचा असला किंवा चालवायचा असला तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक साधनं आलेली आहेत, तंत्रज्ञान विकसित झालेले आहे आणि विकसित तंत्रज्ञान वापर केल्यामुळं त्या ठिकाणी आता बैल किंवा त्या पद्धतीची जुनी जी काही अवजारं आहेत त्या ठिकाणी वापर कमी होतोय आणि हे जे काही इलेक्ट्रॉनिक वापर होतोय किंवा तंत्रज्ञानाचे वापर, साहित्य त्या ठिकाणी वापर होतोय, यासाठी डिझेल पेट्रोल त्याला लागतंय। फवारा जरी मारायचा असेल तरी सुद्धा पेट्रोल लागतंय आणि अशा परिस्थिती पेट्रोल डिझेल मिळत नाही आणि जे मिळते त्याचाही भाव वाढलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये या महागाईचा फटका सगळ्यात जास्त शेतकऱ्याला मिळतोय, मध्यमवर्गीयाला बसतोय, सामान्य नागरिकाला बसतोय आणि यांचा आवाज राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत गेला पाहिजे। यासाठी महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीनं या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढला होता आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची आणि सामान्यांची भूमिका मांडण्याची जबाबदारी ही रोहित पवारांनी त्या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडली आणि त्यामुळे रोहित पवार हे या पुढच्या कालावधीमध्ये सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करतायत। येणाऱ्या काळामध्ये रोहित पवारांनी जर अशाच पद्धतीनं सामान्यांचे प्रश्न हाताळले, शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळले तर त्यांच्याकडे ताकद मोठी वाढू शकते आणि भविष्यात येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुद्धा एक नवं नेतृत्व, नवा चेहरा रोहित पवारांच्या माध्यमातून मिळू शकतो, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची झालेली आहे। मित्रांनो, आजची परिस्थिती लासलगाव मधली जर पाहिली तर हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते आणि या ठिकाणी केवळ शेतकरी नाही तर सामान्य नागरिक सुद्धा रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। वास्तविक पाहता हा महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा जरी असला तरी सुद्धा यामध्ये केंद्रस्थानी होते ते रोहित पवारच। या ठिकाणी आपल्यालाही मी प्रश्न विचारू इच्छितो की आज रोहित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा महागाईच्या संदर्भात जे भरडले गेलेले सामान्य नागरिक असतील किंवा नीट सारख्या प्रश्नपत्रिका फुटल्यानं या तरुणांवर जे की वर्षानुवर्ष, महिन्यानुमहिने तयारी करतायत त्या विद्यार्थ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम रोहित पवारांनी या आंदोलनातून, या मोर्चातून, लासलगावच्या सभेतून या ठिकाणी केलेले ते तुम्हाला योग्य वाटतंय का? आणि अशाच पद्धतीनं सामान्य लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेतृत्व म्हणून रोहित पवार या पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतील आणि युवक त्यांना साथ देतील का? तुमची काय प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची असते, ती अत्यंत अभ्यासू असते। म्हणून तुमची प्रतिक्रिया द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते। मित्रांनो, जाताना एक विनंती करेन, DS न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा। पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल। तोपर्यंत धन्यवाद।